जय जवान जय किसान जय विज्ञान। नमस्कार श्रोतेहो, नाशिक आकाशवाणीच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पर्यावरण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या विशेष मालिकेत आज आपण AIचा उपयोग वन्यजीव संरक्षणासाठी कसा होतो यासंबंधी जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, जंगलाचा राजा वाघ असो किंवा महाकाय हत्ती, निसर्गाच्या या अनमोल ठेव्यावर आज संकटाची सावली आहे. शिकार, मानवी हस्तक्षेप आणि नष्ट होणारे आदिवास यामुळे आपली जैवविविधता धोक्यात आली आहे. पण आता या मुक्या प्राण्यांना साथ मिळाली आहे एका अद्ययावत तंत्रज्ञानाची, ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI. आज जंगलात डोळ्यांना न दिसणारे चक्क डिजिटल डोळे तैनात आहेत. आपण पाहतो की शिकारी छुप्या मार्गाने जंगलात शिरतात, पण आता ट्रेलगार्ड AI सारखे स्मार्ट कॅमेरे जंगलात बसवलेले आहेत. हे कॅमेरे प्राणी, माणूस आणि वाहन यातील फरक अचूक ओळखतात. समजा कोणी शिकारी जंगलात शिरला तर हे AI मॉडेल काही सेकंदात वनाधिकाऱ्यांच्या फोनवर इशारा पाठवते. यामुळे शिकार होण्यापूर्वीच शिकाऱ्याला पकडणे आता शक्य झाले आहे. पण AI केवळ शिकारच रोखत नाही, तर ते प्राण्यांची ओळखही पटवते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण वाईल्ड बुक सारख्या प्रकल्पांच्या मदतीने प्राण्यांच्या अंगावरील पट्टे किंवा ठिपके पाहून AI सांगू शकतं की हा नेमका कोणता प्राणी आहे. जसा आपला आधार कार्डवरचा अंगठा असतो तसाच प्रत्येक वाघाचा किंवा झेब्राचा पॅटर्न वेगळा असतो. त्यामुळे त्यांची मोजणी करणे आणि त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे शास्त्रज्ञांना सोपे झाले आहे. भारतामध्येही आपण पाहतो की हत्ती किंवा वाघ मानवी वस्तीत आल्यामुळे संघर्ष निर्माण होतो. अशावेळी GPS कॉलर आणि AIच्या मदतीने प्राण्यांच्या हालचालींचा नकाशा तयार केला जातो. जर एखादा प्राणी मानवी वस्तीच्या जवळ येत असेल तर त्याची पूर्वसूचना गावकरी आणि प्रशासनाला दिली जाते. यामुळे माणूस प्राणी संघर्ष टाळता येतो. इतकंच नाही, तर जंगलात पसरणारे रोग किंवा वणवा यांचाही अंदाज AI देऊ शकते. थोडक्यात सांगायचे तर AI हे वन्यजीवांसाठी एक आधुनिक सुरक्षा कवच बनले आहे. श्रोतेहो, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी निसर्गाचे रक्षण करणे ही शेवटी आपली मानवी जबाबदारी आहे. AI सारख्या तंत्रज्ञानाची जोड देऊन आपण आपल्या वन्यजीवांना एक सुरक्षित भविष्य देऊ शकतो. तरच ही पृथ्वी खऱ्या अर्थाने समृद्ध राहील. श्रोतेहो, विज्ञान कट्टा या कार्यक्रमात पर्यावरण क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या विशेष मालिकेत आपण कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच पर्यावरण क्षेत्रातील विविध बाबींची सखोल माहिती घेणारच आहोत. तेव्हा विज्ञान कट्टा या कार्यक्रमात उद्या पुन्हा भेटूया याचवेळी. तोपर्यंत मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. जय जवान जय किसान जय विज्ञान।